प्रेम हा एक असा अनुभव आहे जो मनुष्याला कधी पराजित होऊ देत नाही आणि घृणा हा असा अनुभव आहे जो माणसाला कधीच जिंकू देत नाही। आयुष्यात दुःख मिळण्याचे कारण म्हणजे मोठ्या अपेक्षा होय। या अपेक्षांचा त्याग करून बघा आणि मग बघा आयुष्य किती सुंदर आहे। आयुष्य म्हणजे भविष्यकाळ किंवा भूतकाळ नव्हे, तर आयुष्य म्हणजे वर्तमान आहे। म्हणूनच केवळ वर्तमानाचा विचार करा। प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत। आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन घडते। अहंकार बाळगल्याने मनुष्याची प्रतिष्ठा, वैभव आणि वंश या तिन्हींचा विनाश होतो। कुणाला काही दिल्याचा अहंकार कधीही बाळगू नका। कुणास ठाऊक जे तुम्ही देताय ते कदाचित तुमच्यावर असलेले मागच्या जन्माचे कर्ज असू शकते। वाईट कर्म करावे लागत नाही तर ते आपोआप घडते। चांगली कर्मे आपोआप घडत नाहीत तर ती करावी लागतात। जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जाता तेव्हा ईश्वर तुमची परीक्षा घेतो। काही लोक याला दुःख म्हणतात तर काही लोक याला देवाची कृपा समजतात। आयुष्यात कशी वेळ येऊ कुटुंबाची साथ कधीच सोडू नका। सुख आले तर ते असल्याने कुटुंबावर दुप्पट होईल आणि दुःख आले तर कुटुंब बरोबर असल्याने ते तुमचे दुःख वाटून घेतील। ईश्वराला पूर्णपणे समर्पित व्हा, तो परमेश्वर तुम्हाला सगळ्या पापांतून मुक्त करेल। कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका। आयुष्य ना भूतकाळात आहे ना भविष्यात, आयुष्य आहे ते फक्त आत्ताच्या क्षणात। क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि भ्रष्ट झालेल्या बुद्धीमुळे माणूस स्वतःचेच नुकसान करून घेतो। जे घडून गेले ते चांगलेच घडले, जे घडते ते चांगल्यासाठीच घडते आणि जे घडणार आहे ते चांगलेच घडणार आहे। त्यामुळे परमेश्वरावर विश्वास ठेवून चांगली कर्मे करत राहा।